नाव म्हणला, काय म्हणला? अंशुमन अविनाश भोसले. अंशुमन अविनाश भोसले. नावातच राजांच्या भोसलेत. आज साक्षात माझ्या संभाजी राजांचं मला दर्शन झालेलं आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की त्याच्या पायाकडे बघितल्यानंतर आज माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलंय. हे पाणी माझ्या राजांसाठी आहे. माझ्या राजांनी माझ्या रयतेसाठी जे केलंय त्या राजाच्या कर्तृत्वासाठी आहे. ह्या बाळांनी बलिदान मास पाळलेलं आहे ते माझ्या छत्रपती राजांसाठी पाळलेलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. मी आहे सातारामध्ये आणि मी भेट देतोय माझ्या जिथं जन्म झालेला आहे, माझ्या कर्मभूमीत, माझ्या मायभूमीत, जिथं माझं शिक्षण झालंय अशा माझ्या शाळेला. शाळेच पोरग घे. ए दाद्या, कुठं चाललाय? घरी थांब एक मिनिट आलो बाहेर. कुठं चाललाय? इकडं कुठं शाळेत ना आलं? कितवीला आहे? तिसरीला आहे. कुठल्या शाळेचं नाव काय? जिल्हा प्राथमिक शाळा तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुझं नाव? अंशुमन. पूर्ण नाव काय? अंशुमन अविनाश भोसले. मी आता चाललोय शाळेकडे, कारण की मी इथं शिकलोय शाळेमध्ये. तर तुझ्या पायात चप्पल नाही म्हणून गाडी खास थांबवली तुझ्यासाठी. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आहे ना, तिथं चप्पल पाळली त्यासाठी. होय, म्हणजे पायात. एक मिनिट, मला चप्पल काढू दे बर का. आज सांगताना मला खूप मोठा अभिमान वाटतोय. सातारची माती आहे ही. आणि मी ह्याला विचारलं की पायात चप्पल का नाही घातली, तर गाड्याने उत्तर दिलंय आज. असं उत्तर दिलंय की माझ्या अंगावरती काटा आलेला आहे आणि ही व्हिडिओ बघून तुमच्या अंगावरती नक्कीच काटा येईल. म्हणजेच आज त्यांनी सांगितलंय त्याच्या उत्तरामध्ये, तो परत एकदा सांगतोय, तू चप्पल का घातली नाही बाळा? छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळलेलं आहे म्हणून त्यांनी चप्पल सोडून दिलेली आहे. म्हणजेच हा बिना चप्पल किती दिवसापासून आहे? 19 तारखेपासून गाड्यांनी पायात चप्पल नाही घातलेले दिवस रात्र. ज्या छत्रपती संभाजी राजांनी हे महाराष्ट्र घडवलं, सांगताना डोळ्यामध्ये पाणी आलंय. हे आहे आपल्या महाराष्ट्राचं भविष्य. ह्या लेकराच्या पायात चप्पल नाही. ज्या माझ्या छत्रपती संभाजी राजांना 40 दिवस शारीरिक यातना दिल्या, ज्या आपण सहन सुद्धा करू शकत नाही, स्वप्नात सुद्धा पाहू शकत नाही, ना भूत ना भविष्य, अशा यातना दिल्या माझ्या राजाला. पण तो राजा, मी तुम्हाला एवढंच सांगतोय, तो राजा आज तुमच्या आमच्यात मध्ये आहे आणि ह्या बाळामध्ये आहे. माझे राजे अजूनही आपल्या सोबत आहेत. हे आज ह्या लहान लेकरांनी दाखवून दिलंय. हे सांगताना आज माझं मन खूप भरून आलेलं आहे. लहान लेकरू आहे. तुझं वय किती? 9 वर्षाचं बाळ आहे. बिना चप्पल उन्हातानात रोज शाळेत जाते. फक्त छत्रपती संभाजी राजांचं बलिदान मास त्याने पाळलेलं आहे. शिकायचं असेल काहीतरी असं शिकवा. माझे राजे, आपले राजे अजूनपर्यंत तुमच्या आमच्यात जिवंत आहेत आणि नेहमीच राहतील. बलिदान मास पाळलेलं आहे त्या बाळाने. आज चप्पल नाही पायामध्ये. रस्त्याने चालताना इथून तिथून ही वाट आहे, कच्ची वाट आहे. छोटा खडा जरी पायाला रुतला तरी डोळ्यातून टच करून पाणी येतं. अशा माझ्या राजांना किती त्रास दिला, किती त्रास झाला असेल ह्याचा विचार करा. आज माझे छत्रपती संभाजी राजे, माझे पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजी राजे आज मला ह्याच्यामध्ये दिसले. त्यामुळं माझा मुजरा आहे राजे तुम्हाला मनापासून. आज माझ्या डोळ्यात पाणी आलंय, कारण की मला साक्षात माझ्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तेच म्हणजे माझे छत्रपती संभाजी राजे, ज्यांनी हा स्वराज्य घडवला. तर ही शिकवण आणि ही जिजाऊंची शिकवण ही आपण आयुष्यभर आपल्या सोबत ठेवायची आहे. आणि माझ्या ह्या मित्राला, माझ्या ह्या राजांना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या अखंड भारतामध्ये व्हायरल करायचं आहे. पुन्हा एकदा माझ्या ह्या छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा. राजे, तुमचे पाय धरण तेवढे कमीच आहेत. या बाळाने चप्पल पाळलेली आज. आणि हा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी नसून हा फक्त माझ्या राजांसाठी आहे.
हा व्हिडिओ फक्त माझ्या राजांसाठी. आणि ह्या बाळाने खरोखर चप्पल पाळलेली आहे. मी आता येताना बघितलंय त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती. मी माझ्या शाळेला भेट देण्याकरिता चाललो होतो, पण हे बाळ मला रस्त्यात भेटलं आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. बलिदान मास पाळलेलं आहे म्हणून मी त्याला विचारलं की आज तुझ्या पायात चप्पल का नाही. आता किती दिवस पाळणार अजून? टोटल 40 दिवस पूर्ण, म्हणजे प्रत्येक वर्षी पाळणार. म्हणजे तू आता मोठा होत गेलास की मग तरी बी मग मोठा झाल्यावर म्हातारा झाल्यावर हा तरी बी आमच्या राजांची शिकवण आहे, वयांची आठ नाही आमच्याकडे. आमचं महाराष्ट्रातलं, आमच्या साताऱ्यातलं लहान लहान लेकरू देखील छत्रपती संभाजी राजांना आम्ही इथं घेऊन फिरतो. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या छत्रपती संभाजी राजांसाठी आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, शंभो शिव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मुजरा असे राजो, मुजरा असो, मुजरा असो राजे, मुजरा. तुला भेटून खूप बरं वाटलं. आज मला साक्षात देवाचं रूप भेटलं, माझ्या राजांचं रूप भेटलं.